मी त्या पुतळ्यांच्या स्मारकांच्या जे काही त्यांचे अनुभव त्यांच्या भावना जपलेल्या आहेत, या पुतळ्यांमुळे महाराष्ट्र घडलेला आहे, देश घडलेला आहे आणि या मानवांना पाहून माणसाचा चरित्र्यामध्ये बदल होतो, त्याचं मन बदलतं, तो त्याच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणून ती केलं. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा पडलाय, त्याच्यावरून राजकारण सुरू आहे. आपल्या बुलढाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे उभारले गेले, खाली पडलं तर आणखी राजकारण होणार. माझ्या बुलढाण्यातले पुतळे सूरज चांद असेपर्यंत पडणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण मी उभारून काम केलेलं आहे आणि तो काही तिकडचा जी काही मालवणची घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना आहे. याचा अर्थ तो पुतळा बांधताना काय मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत का, फडणवीस साहेबांनी सह्या केल्या का, बांधकाम मंत्र्यांनी केला, मंत्र्याचा काय संबंध असतो सरकारचा? सरकारची यंत्रणा काम करते, ते नौदल असं कोणी असतो, जे डेप्टी इंजिनियर असतात ते पाहणी करतात. खरं तर त्या सगळ्या नियमानुसार तो मुळातच पुतळा बसायला पाहिजे होता. जसे मी आज 26 पुतळे बसवले, सगळे नियमानुसार बसवले, कुठेही आम्ही नियमाचं पालन हे केलं नाहीये. याच्यामुळे सरकारला दोष द्यायचा काय फायदा आहे? एखाद्याशी दुर्घटना घडली तर या विरोधकांना काही धंदा उरलेला नाहीये. या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या सरकारच्या कामाने या सगळ्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते पागल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असे विनाकारण कुठल्याही इश्यूमध्ये हात घालायचं आणि त्याला भावा द्यायचं काम चाललं. पुतळा पडला तर सरकार दोष नाही असं आपल्याला वाटतं, मग दोषी कोण आहे आता? सरकार अजिबात दोषी नाही. ज्या यंत्रणेनं काम केलं ती यंत्रणा जी असेल ती यंत्रणा दोषी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर कारवाई सरकार करेल.